म्हटलं सागर तरी टॉयलेट क्लिनिंग साधारण एक 3 ते 4 ते 5 दिवस आम्ही तुम्हाला टॉयलेट क्लीन कशी करायची शिकवलं जातं. त्याचं एक शास्त्र आहे, त्याचं एक टेक्निक आहे, त्यात बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये. आता हा मुलगा जो तुम्हाला दिसतोय ह्याने कुठल्या तरी केटरिंग कॉलेजमधनं कोर्स केला असेल, पण कदाचित तो मुलगा पुढच्या 10-12 वर्षामध्ये ही वुड बी अ बिग शॉट इन सम ऑफ द टॉप हॉटेल्स. पण त्याची करिअरची सुरुवात मात्र इथनं होते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे भारतामध्ये काही वर्षापूर्वी हल्ली आता जग बदललंय. मला फार बरं वाटतं जेव्हा काही एक तरुण मुलं मुली त्या मॅकडॉनल्ड्समध्ये पिझ्झा हटमध्ये जाऊन कामं करतात आणि ते डेली वेजवर असतात. आय थिंक विच इज गुड. आणि तीच पोरं जमीन साफ करतात, तीच पोरं जाऊन टॉयलेट साफ करतात. हे हल्ली आपल्याकडे भारतात होतंय. म्हणजे हा खालचा जॉब आहे, हा वरचा जॉब आहे, हे डोक्यातनं निघून जातंय आणि ते दिसतंय. दॅट इज व्हॉट आय एम फीलिंग व्हेरी हॅपी अबाउट. असं जर का डोक्यातनं निघून गेलं तर ही मी कोणाला तरी सर्व्हिस देतोय, ह्याच्यात काही वावगं नाही आहे. आता तोच मुलगा तो आता सर्व्हिस करतो, तो आता बाथटब वगैरे त्याच्यासाठी ते तयार करतोय. हा सगळा पार्ट ऑफ द जॉब आहे. आमच्या इंडस्ट्रीमधला एक मोठा भाग म्हणजे हा आम्ही त्याला कलनरी आर्ट्स म्हणतो, की जो आम्ही तो पण कोर्स घेतो. आणि हे फाईन डाईन हे जे आपण एक शब्द वापरतो, म्हणजे आपण मगाशी तुम्हाला सांगितलं तसं आपण आता हा बघा, हा आईस कार्विंग करतो आम्ही. म्हणजे ते मोठे आईसचे ब्लॉक्स असतात, त्याच्यात ते स्कल्प्ट करायचे असतात. आणि हा कलरिंगचा जो भाग आहे, मग हा रेस्टॉरंटचा त्याच्यामध्ये येतो. रेस्टॉरंटची सर्व्हिस कधी येते हा एक वेगळ्या विषयाखाली येतो, प्रोडक्शन आणि सर्व्हिस. फाईन डाईनमध्ये हे सगळं हा असा प्रकार तुम्हाला देतो फाईन रेस्टॉरंट्समध्ये. मग असं जे 1-2 जे हॉटेलचे रूम्स मी तुम्हाला दाखवल्या, त्यातल्या काही काही रूमचं दिवसाचं भाडं साधारण 1.5 लाख असतं, 1.5 lakhs पर डे. सो म्हणजे त्या कस्टमरची किंवा त्या गेस्टची रिक्वायरमेंट जो 1.5 लाख एका रात्रीला देऊ शकतो, मग तो टॉप क्लास बिझनेसमॅन असू शकतो, इंटरनॅशनल, मग तो बिल गेट्स सुद्धा असू शकतो. पण त्यांच्या राहणीमान वेगळं, मग ते जाणून घ्यायचं, ते समजायचं, त्याप्रमाणे ते काम करायचं. त्याच्या 1.5 लाखाचे पूर्ण रिटर्न्स हॉटेलनी त्याला द्यायला पाहिजेत. हॉटेलनी म्हणजे तिथे काम करणाऱ्या लोकांनी. ऍब्सोल्युटली. आपण जे म्हणतो व्हॅल्यू फॉर मनी, म्हणजे आपण भाजी निवडताना जर का 2 रुपयाची भाजी निवडताना सुद्धा त्याची एवढी घासाघीस करतो की ती ताजी नाही, अशी नाही आहे. मग ह्या 1.5 लाखामध्ये तो काय एक्सपेक्ट करत असेल? सो हे वेगळं विषय. दिस इज व्हॉट वी डू. आणि हे जे आता आपण बघतो हे साधारण मिडल क्लासची लोक जे असतात, मी सुद्धा मिडल क्लास आहे, माझा सुद्धा तोच बॅकग्राऊंड आहे. जोपर्यंत मी ह्या कॉलेजात गेलो नाही आणि इंडस्ट्रीमध्ये गेलो नाही तोपर्यंत मला हे विषय माहीतच नव्हतं. पण त्याच्यानंतर मी ह्याच विषयात राहिलो. ॲक्च्युली आमच्या विषयातला तो एक थोडासा वीकनेस आहे की आपण रिअल वर्ल्डमध्ये आम्ही कधी नसतोच, आम्ही वेगळ्याच वर्ल्डमध्ये राहतो. आणि हा असा दिस इज हाऊ वी लिव्ह डे इन डे आउट. So I think this should give sufficient idea to our viewers that this is the world I am talking about. And I think I would like to advocate की तुम्हाला जर का चॉईस असला इतर इंडस्ट्रीमध्ये जाणं किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये करणं, I would advocate hotel industry is the way to go because futuristically हीच इंडस्ट्री अतिशय स्ट्रॉंग होणार आहे. कुठल्याही सर्वसामान्य विद्यार्थ्याला किंवा तुम्ही सांगता तसं की साधारण बॅकग्राऊंड वाल्या विद्यार्थ्याला स्वप्न वाटावं असं हे सगळं दिसतंय. हो, आणि तिथं त्यांनी जावं. दिस इज वेअर द फ्युचर इज. आणि हा भाग कधीही आपल्याला इंट्रोड्यूस झाला नव्हता आयुष्यामध्ये. आईवडिलांना झाला नव्हता, आजी आजोबांना झाला नव्हता. मी जेव्हा कॉलेजमध्ये गेलो आणि मी जेव्हा ॲडमिशन घेतली बॉम्बे केटरिंग कॉलेजमध्ये, तेव्हा माझी आजी मला आठवतं म्हणाली होती की तिकडे कशाला तो आता स्वयंपाकी म्हणून तो कशाला जातोयस, कारण तुम्ही आता शेफला स्वयंपाकीच म्हणणार आणि तर काय तुम्ही म्हणू शकत नाही. पण हे स्वयंपाकी हे फार मोठं प्रस्थ असतं. काही स्वयंपाकांचा म्हणजे त्या शेफ लोकांचा पगार 5 ते 10 लाख सुद्धा महिन्याचा असू शकतो. ते राजे लोक असतात. म्हणजे ते जंगलामध्ये जेव्हा हत्ती चालतो तेव्हा त्याच्या रस्त्यामध्ये जो कोणी जनावर आलं तर ते त्याला रस्ता करून देतं. तो शेफ हा प्रकार तसा आहे या आमच्या इंडस्ट्रीमध्ये. ही इज अ बिग शॉट. एखादा विशिष्ट शेफ विशिष्ट हॉटेलमध्ये म्हणून अनेक लोक ते हॉटेल प्रिफर करणारे आहेत. यू आर ॲब्सोल्युटली राईट. आणि तसंच खरंच घडतं. आता तुम्ही या सगळ्या दृश्यांमधनं दाखवलं की हॉटेल चा जो संपूर्ण विश्व आहे त्यात विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या संधी आहेत ते तुम्ही सांगितलं. पण मुळात आपण असं म्हणतो की माणसांनी स्वप्न बघायला तर हवीतच. मराठी माणसांनी, मराठी विद्यार्थ्यांनी हे स्वप्न साध्य करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, कुठल्या पद्धतीने विचार करायला हवा आणि कुठल्या पद्धतीने पावलं उचलायला हवीत, या संदर्भात आम्हाला तुमच्याकडनं मार्गदर्शन हवंय. मात्र इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक.
एज्यू फोरम या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या भागात आपण ओळख करून घेत आहोत हॉटेल मॅनेजमेंट या अफाट पसरलेल्या एका क्षेत्राबद्दल. सर, ब्रेकच्या आधी आपण बोलत होतो एक वेगळं स्वप्न असं आपण विद्यार्थ्यांना या स्लाइड्समधनं व्हिज्युअल्समधनं दाखवलेलं आहे. स्वप्नवत दिसणारं सगळं विश्व आहे हे. सर्वसामान्य विद्यार्थ्याच्या असा मनात प्रश्न असतो की हे खरंच मला जमेल का, हे मला परवडेल का, माझ्यात तेवढे पोटेन्शियल आहेत का. त्यामुळे ज्यांच्या मनात अजून पूर्ण विश्वास नाही आणि कुठेतरी कुतूहल आहे आणि असं आत्मविश्वास नाही, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? ओके, मला असं वाटतं आपण स्वतःबद्दल जेव्हा विचार करतो त्याच्यामध्ये मला दोन गोष्टी क्लिअरली दिसतात. एक तर बरेचसे स्टुडंट्स असे एक्सप्रेस करतात की मला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे किंवा हे मला आवडतं, पण मला त्याच्यामध्ये दुसरा एक कॉम्पोनंट नेहमी दिसतो, तो असा की मला आवडतं हा एक भाग झाला, मला ते जमेल की नाही हा दुसरा भाग झाला. माझ्या दृष्टीने whether I can do it or no is more important than whether I like it or no. I may like it but I may not be good at it. But if I can be good at it, I may like it later on. जसं माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये मला चॉईस दिला तर I don't have love lost for this industry, but I happen to be good at it. हे सगळं बघितल्यानंतर स्टुडंटने जर का असा विचार केला की ह्या सगळ्या प्रकारामध्ये मला पर्सनॅलिटी नाही आहे, मला असं वाटतं हा विचार न करण्या इतपत क्षुल्लक तो भाग आहे. तुम्ही एकदा ह्या कॉलेजात गेलात, हेच कॉलेज तुम्हाला तयार करतं. तुम्हाला एक उदाहरण देतो. सगळेजण असं म्हणतात की तुम्ही एखाद्या साध्या पोराला NDA मध्ये पाठवा, नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये पाठवा. नंतर काय होतं, मग ते म्हणतात की साधारण 3 वर्षानंतर ती व्यक्ती ही कम्स आउट ॲज अ जेंटलमन अँड अन ऑफिसर. एवढं ट्रान्सफॉर्मेशन 3 वर्षात? दॅट इज एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्स. तुम्ही जर का कॉलेजमध्ये गेलात, चांगल्या कॉलेजमध्ये गेलात की जिथे तुम्हाला सगळं ट्रेनिंग दिसेल, त्या सगळ्या गोष्टीची भीती नंतर निघून जाते. मला असं वाटतं 2 ते 3 वर्षात सहजासहजी तुम्ही इंग्लिश बोलू शकता, तुम्ही चांगले कपडे घालू शकता, तुमची पर्सनॅलिटी बदलते. पर्सनॅलिटी म्हणजे तुमचं बोलणं, चालणं, वागणं, विचार करायची पद्धत, तुमचं काम करायची, या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे पर्सनॅलिटी. कारण मला असं वाटतं कुठलीही व्यक्ती नॉलेज घेऊन जन्माला येत नाही, कुठलीही व्यक्ती पर्सनॅलिटी घेऊन जन्माला येत नाही. म्हणजे आपण ह्या सगळ्या गोष्टी नंतर डेव्हलप करतो. सो आय थिंक इट कॅन गेट डेव्हलप व्हेरी इझिली. सो आय डोंट थिंक एनीबडी शुड थिंक ट्वाइस वेदर मी तिथे खरंच करू शकतो की नाही. यू शुअरली कॅन. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा की जर एवढं मोठं ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकत असेल आणि एखादी इन्स्टिट्यूट ती करत असेल, तर विद्यार्थ्यांनी हा निर्णय कसा घ्यायचा की मला याच्यामध्ये करिअर करायचंय पण त्यासाठी मला प्रशिक्षण आवश्यक आहे, हे मी कुठनं घ्यायला हवं? सगळ्यांसाठी उदाहरण द्यायचं समजा तुम्हाला मी ठरवलं, तुम्हाला समजा क्रिकेट शिकायचं असेल तर तुम्ही झाकीर हुसेनकडे जाल का? नाही. का जाणार नाही? कारण त्याला क्रिकेट कळत नाही. तबला वाजवत असेल तर तुम्ही झाकीर हुसेनकडे जा. मग ज्या अकॅडमीमध्ये तुम्ही हॉटेलसाठी जाणार असाल त्यांना हॉटेल कळतं का? त्यांनी काम केलंय का? आणि मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनी थोडासा त्रास घ्यायचा. तो त्रास असा घ्यायचा, स्वतःच्या घरातून उठायचं आणि या 2-4 इन्स्टिट्यूट जाऊन बघणं फार महत्त्वाचं आहे.